मित्रांनो नमस्कार. 19 सप्टेंबरला झालेली जी महाज्योतीची CET होती नाही का, महाज्योती CET, महाज्योती बार्टी किंवा TRT त्या CETचा रिस्पॉन्स शीट म्हणजेच रिझल्ट म्हणू शकतो एक प्रकारे, ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आन्सर की म्हणू शकतो आपण, म्हणजे कोणते प्रश्न होते आणि त्याचे उत्तर काय होतं, करेक्ट उत्तर ते थोडक्यात मी सांगतो बघा, नीट लक्ष द्या. तर पहा याच्यामध्ये क्वेश्चन पहिला होता पहा, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याने मिस वर्ल्ड 2025 स्पर्धा आयोजित केली होती, आणि त्याचं उत्तर होतं पहा तेलंगणा होतं. काही जणांनी गुजरात केलं, दिमाग जागेवर नसेल त्याचं ठीक आहे म्हणा. क्वेश्चन 2 होतं पहा, की हा माझा नाही आहे, हा दुसऱ्याचा आहे, की खालीलपैकी कोणत्या मोहिमेअंतर्गत भारत स्वदेशी पाणबुडी मत्स्य 6000चा वापर करून प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे. बघा याच्यामध्ये सोपं उत्तर आहे, मत्स्य म्हणलं की मासा ध्यान ठेवायचा. मासा पाणबुडी कुठं असते, आपली समुद्रात असते. तर सूर्ययान मिशन, नीर मिशन, समुद्रयान आणि भूगर्भ मिशन. तर समुद्रयान हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या स्थळाला अलीकडेच गुजरातचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले पहा. त्याच्यामध्ये पहा मँग्रो खूप ट्रेंडिंगला विषय आहे, न्यूजमध्ये होतं, त्यामुळं अंतर्देशीय मँग्रो गुन्हेरी हेच असं त्याचं उत्तर. नलिया गवताळ प्रदेश नाही, नारायण सरोवर तर अजिबात नाही, कच्छचे छोटे रण हे पण नाही. त्याचं उत्तर होतं पहा अंतर्देशीय मँग्रो गुन्हेरी. 29 जानेवारी 2025 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने आपल्या 100व्या मोहिमेदरम्यान कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता. मग याचं पण खूप सरळ उत्तर होतं पहा. हे बघत चला तुम्ही, न्यूजमध्ये जे असतात की ज्याची शताब्दी म्हणजे इस्रोचे 100व जी मोहीम होती, 100वी मोहीम म्हणजे मोहिमेची शताब्दी, त्यामध्ये पहा आन्सर पहिला. तर बघा त्याच्यामध्ये होतं रिसॅट, GSAT आणि चंद्रयान 3. तुम्हाला तर माहीत आहे GSAT पण नाही, चंद्रयान 3 पण नाही. तर NVS-2 हा होतं पहा त्याच्यामध्ये. तर पहा त्यानंतरचं क्वेश्चन आहे की कोणते भारतीय राज्य स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता UCC लागू करणारे पहिले राज्य बनले म्हणे. बघा सोपं उत्तर होतं याच्यामध्ये, उत्तराखंड असेल कदाचित. यस, उत्तराखंड हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्र तर नाही पहा. पहिलं UCC लागू करणारं उत्तराखंड, ध्यान ठेवा, नंतर तुम्हाला काम पण पडेल. शेतकऱ्यांना रोगमुक्त बागायती रोपे देण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ वनस्पती कार्यक्रम कोणत्या कार्यक्रमा सुरू केला पहा. बघा वनस्पती कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता बघा काल परवाती. स्वच्छ वनस्पती कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता. तर इथं पहा बंगलोर, नवी दिल्ली, हैदराबाद आणि पुणे. ओके, आंतरराष्ट्रीय कृषी हॅकाथॉनमध्ये झाला होता. हा सोपं उत्तर होतं. कोण केलं माहीत नाही आहे. जागतिक बागायती प्रदर्शन हैदराबाद, हे चुकीचं, कुठून वाचतात पोरं माहीत नाही, पण काही करायला तो आजकाल. ठीक आहे म्हणा. पुढचा क्वेश्चन आहे की रायगड किल्ल्यावर अलीकडेच झालेल्या उत्खनन दरम्यान, बघा काल परवाच रायगड किल्ल्यावर एक उत्खनन झालं होतं आणि त्याच्यावरच क्वेश्चन आला पहा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि रायगड विकास प्राधिकरणाला कोणते प्राचीन खगोलीय उपकरण सापडले. याचं पण याचं हे होतं पहा, याचं भूगोलचक्र, यंत्रराज म्हणतात त्याला. ओके, यंत्रराज नाव दिलं पहा त्याला. सूर्ययंत्र नव्हतं, चक्रयंत्र नव्हतं, तर यंत्रराज असं नाव होतं पहा त्याचं. कोणत्या राज्य सरकारने 1 मे 2025 रोजी एक राज्य एक नोंदणी योजना सुरू केली, ज्यामुळे नागरिकांना मालमत्ता संस्थांची पर्वा न करता राज्यभरातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करता येते. मग कोणत्या राज्य सरकारनं म्हणजे पहा, एक राज्य एक नोंदणी योजना अभियान. मग याच्यामध्ये सुद्धा 4 पर्याय होते तुम्हाला, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. ऑब्वियसली महाराष्ट्र आहे. जुलै 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने तरुणांच्या राजकीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रिया, ब्राझील आणि स्कॉटलंड यासारख्या राष्ट्रांसोबत संरेखित करून मतदानाची वय 18 वरून 16 वर्षापर्यंत कमी केले पहा. हा पण मुद्दा तुम्हाला न्यूजमधलाच आहे पहा, करंट अफेअर्स आहे. याच्यामध्ये युनायटेड किंगडम आहे पहा, अमेरिका, जर्मनी, कॅनडा. ओके, युनायटेड किंगडम हे उत्तर होतं याचं. आणि त्यानंतर पहा 2025मध्ये बँक ऑफ नामिबियासोबत परवाना कराराद्वारे भारताचे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला परदेशी राष्ट्र कोणता देश ठरला पहा. बघा UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा म्हणता पहिला परदेशी राष्ट्र. ओके, तर परदेशी राष्ट्र कोणता होता, नामिबिया, बोत्सवाना. ओके, त्याच्यामध्ये ऑब्वियसली नामिबियाच होता. कारण का, याचं उत्तर प्रश्नामध्येच आहे पहा. इथं काय म्हटले पहा की नामिबियासोबत परवाना कराराद्वारे. तर बघा बँक ऑफ नामिबिया म्हणजे बँक ऑफ नामिबिया कुठं असणार आहे, ऑब्वियसली नामिबियामध्ये असणार आहे. त्यामुळं काय उत्तर नामिबियाच असणार आहे. ओके, प्रश्नातच उत्तर होतं पहा याच्यामध्ये. तर संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय हिम नदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केले पहा. ऑब्वियसली 2025 आहे पहा. याच्यामध्ये का, तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, हिम नदी वर्ष 2025 आहे, हे त्याचं उत्तर होतं. स्थलांतर, श्रद्धा आणि मुस्लिम महिलांचे अनुभव या विषयांचा शोध घेणाऱ्या त्याच्या साहित्यिक कार्यासाठी 2025 पेन पिंटर पुरस्कार कोणाला देण्यात आला पहा. असे पुरस्कार वगैरे पाहून ठेवा बघा. पेन पिंटर पुरस्कार जे आहे ना, ती होती पहा कोणतरी इथं लीला अब्बोलेला ही होती पहा.
बघून ठेवतो त्याच्यामध्ये. 2025च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे क्वार्टर 2मध्ये हेनली पासपोर्ट निर्देशांकात भारताचा क्रमांक काय आहे पहा. बघा हे हालीच म्हणजे 2025मध्ये ते रिलीज झाला होता पहा. त्याच्यामध्ये भारताचा नंबर येतो पहा 77वा येतो. कोणीतरी 57वा केलं आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर 2025मध्ये कोणत्या देशाने इस्रायल विरुद्ध कथित पक्षपातीपणाचे कारण देत युनेस्कोमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ऑब्वियसली युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिका आहे पहा. याच्यामध्ये युनायटेड स्टेट किंवा अमेरिका आलं तर उत्तर करेक्ट येते पहा. ओके डन. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या राजनैतिक दबावानंतर 2025मध्ये अमेरिकेने कोणत्या दहशतवादी गटाला परदेशी दहशतवादी संघटना म्हणजे FTO आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी म्हणजे SDGT म्हणून घोषित केले पहा. सोपे आहे. त्याच्यामध्ये हे होतं पहा द रेजिस्टन्स फ्रंट TRF होतं पहा. याच्यामध्ये ऑब्वियसली TRF करून तुम्ही उत्तर तुम्हाला मिळत होतं. सिएरा लिओनमधील कोणते स्थळ बघा. सिएरा लिओनमधील कोणते स्थळ अलीकडेच दीर्घकालीन संवर्धनाच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी देशातील पहिले युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून कोरले गेले. बघा याच्यामध्ये सोपं होतं. याच्यामध्ये पण तसं काही अवघड नव्हते म्हणा. त्याच्यामध्ये होतं की गोला तिवाई कॉम्प्लेक्स. ओके, गोला तिवाई कॉम्प्लेक्सला युनेस्कोचा दर्जा भेटला होता पहा. स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते. ऑब्वियसली याच्यामध्ये आपण बघा स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणलं याच्यामध्ये आपण माउंटबॅटन लिहिलो असतो, पण ते शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते. पण त्यानंतर सुद्धा भारताचे काही काळासाठी C राजगोपालाचारी गव्हर्नर जनरल होते, त्यामुळं C राजगोपालाचारी येते. ऑब्वियसली करेक्ट उत्तर आहे. तालिकोटाच्या लढाईने बघा. तालिकोटाची लढाई तुम्हाला माहितीच आहे. कोणत्या साम्राज्याचा राज झाला. ऑब्वियसली विजयनगर साम्राज्याचं शेवटचं युद्ध म्हणतो त्याला आपण. साम्राज्याचा राज झाला पहा. त्यानंतर विजयनगर साम्राज्याचं उत्तर होतं पहा. याच्यामध्ये बघा अल-बिरुनी कोणत्या शासकाच्या कारकिर्दीत भारतात आला होता पहा. ऑब्वियसली मोहम्मद गजनीच्या कालखंडात आलेला होता पहा. गजनीचा मोहम्मद असं त्याला म्हणतात. ओके, गजनीचा मोहम्मद करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर डान्सिंग गर्लची प्रसिद्ध कांस्यमूर्ती कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे. ऑब्वियसली सिंधू संस्कृती मोहेंजोदरोमध्ये सापडलेली ती मूर्ती पहा. डान्सिंग गर्ल कांस्यमूर्ती सिंधू संस्कृतीशी आहे पहा. याचं उत्तर होतं पहा. UPSCमध्ये सुद्धा 2025च्या प्रिलिम्समध्ये हा क्वेश्चन विचारला होता पहा. कारण काय याचं एक थोडी ट्रेंडिंगला होती पहा. दिल्लीमध्ये जी काय एक एक्झिबिशन भरलं होतं, त्याच्यावरती तिला कपडे वगैरे घातले होते, त्याच्यावरनं हा वाद वगैरे काहीतरी चालला होता म्हणून हा क्वेश्चन आला आहे पहा. कोणत्या गुप्त शासकाने विक्रमादित्य ही पदवी धारण केली. तर ऑब्वियसली चंद्रगुप्त 2 आहे पहा. तर चंद्रगुप्त 2 हे तर माहीत असायलाच पाहिजे तुम्हाला. खालीलपैकी मोगलांचे पितृपूर्वज कोण होते. बघा पितृपूर्वज म्हणते तर तैमूर होता पहा. पितृपूर्वज म्हणणे ध्यान ठेवायचं तुम्ही. तैमूर. मुस्लिम राजवटीत संरक्षण मिळवण्यासाठी जिम्मींना कोणता कर भरावा लागत. बघा मुस्लिम राजवटीमध्ये जिम्मींना कर कोणता भरावा लागत होतो. ऑब्वियसली जिजिया कर होता पहा त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर फतेपूर सिक्री शहराची स्थापना कोणी केली आणि त्याला आपल्या साम्राज्याची राजधानी कोणी बनवली. फतेपूर सिक्री. ओके, फतेपूर सिक्री म्हणजे की अफगार. ध्यान ठेवायचं. अफगाराशिवाय कोणी करू शकत नाही. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या. तर ऑब्वियसली सरोजिनी नायडू होत्या पहा. पहिल्या भारतीय म्हटले. जर भारतीय म्हटले नसते तर मग ॲनी बेझंट आले असते त्याच्यामध्ये, फक्त महिला म्हटलं तर. त्यानंतर भारतात प्रकाशित झालेल्या पहिल्या वृत्तपत्राचे नाव काय होते. ऑब्वियसली त्याचं उत्तर हिकीचे बंगाल गॅजेट होते बघा. पहिलं वृत्तपत्र म्हणू शकतो आपण त्याला. कोणता मुघल सम्राट दीन-ए-इलाही या समकालीन धर्माच्या स्थापनेसाठी ओळखला जातो. ओके, हे तर एकदम करेक्ट उत्तर होते पहा याचं पण, अकबर. त्यानंतर खालीलपैकी कोणते शिखर पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर. म्हणजे पूर्व घाट म्हणले बघा, पश्चिम घाटात नाही आहे. तर पूर्व घाटामध्ये जिंदागडा हे ध्यान ठेवायचं म्हणून. त्यानंतर बघा 2022-23मध्ये खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात जास्त कॉफीचे उत्पादक आहे. ऑब्वियसली कर्नाटक आहे. जांभी मृदा आढळते तिथं. निचराची मृदा आढळते पहा. आणि पाणी पण खूप जास्त पडते तिथं कर्नाटकमध्ये. कारण का मान्सून आपले हे जे मान्सून येतात दक्षिणेकडून परस आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सुद्धा पाऊस पडते पहा तिथं. हे पहा हे क्वेश्चन सोपं होतं याच्यामध्ये की ग्रामीण भागातील घरांना पाईपद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट कोणत्या सरकारने योजने. बघा याच्यात क्वेश्चनमध्ये उत्तर आहे बघा. पिण्याचे पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट आहे बघा. पाणी पुरविणे. स्वच्छ जल अभियान ऑब्वियसली नसणार. पाणी पुरवल्यानंतरचा कार्यक्रम आहे बघा स्वच्छ जल. म्हणजे असं ध्यान ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वच्छ म्हणजे आधी जलक्रांती मिशन ऑब्वियसली नाही तर जल जीवन. आधी जल जीवन मिशन हे त्याचं उत्तर होतं बघा करेक्टमध्ये. ओके, जल जीवन मिशन. ओके डन. खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम अमरकंटक पठारातून होतो. ऑब्वियसली आपल्याला सांगता येते की आपल्या
गंगा तर नाही, ही हिमालयन नद्या, नर्मदा हिमालयन, ब्रह्मपुत्र हिमालयन, तर यमुना नदी. ओके, सॉरी नर्मदा नदी होती. यमुना नदी हिमालयन आहेत पहा. तर नर्मदा नदी अमरकंटक पठारातून होती पहा. याचं उत्तर साधं होतं. भारताचे उत्तर मैदानी प्रदेश प्रामुख्याने कोणत्या नद्यांच्या साठ्याने बनलेले आहेत? उत्तर मैदानी प्रदेश म्हणजे गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्र. ऑब्व्हियसली गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्राचा आहे. गोदावरी तर ऑब्व्हियसली नाही, खाली आहे आपल्या महाराष्ट्रातले. महानदी पण नाही, नर्मदा पण खालीच आहे, तापी पण नाही पहा. ते वरचे तीन येतात पहा, गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा. खालीलपैकी कोणते भारतातील भूवेष्टित राज्य आहे आणि त्याला कोणतीही आंतरराष्ट्रीय सीमा नाही? तर ऑब्व्हियसली त्याचं उत्तर येते की बघा, ओडिशा उत्तर आला असतं, पण ते भूवेष्टित नाही आहे, त्याला सागरी किनारा आहे पहा भारताचा. आसामला तर बाँड्री आहे कशाची? बांगलादेशची. पश्चिम बंगालला पण बांगलादेशची बाँड्री आहे. छत्तीसगड येते पहा, त्याचं उत्तर करेक्ट आहे छत्तीसगड. भारताचे राष्ट्रपती किती सदस्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करू शकतात? ऑब्व्हियसली 12, ध्यानात ठेवा हे सोपं. त्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ती कोण बरखास्त करू शकते? लोकसभा गठीत करण्याचं काम राष्ट्रपतीच करतात, तर बरखास्त पण राष्ट्रपतीच करतात. हे ध्यान ठेवायचं पहा, सोपं असतं त्याच्यामध्ये. खालीलपैकी कोणता राज्यघटनेनुसार न्याय अधिकार आहे? जस्टिसेबल कोणता आहे म्हणते? मार्गदर्शक तत्त्वेची अंमलबजावणी जर होत नसेल तर आपण न्यायालयात जाऊ शकत नाही पहा. म्हणजे ते जस्टिसेबल आहेत का? तर नाहीत, अजिबात नाही. मूलभूत कर्तव्य जर कोणी पाळत नसेल तरीसुद्धा आपण न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही पहा, अधिक मूलभूत अधिकार आहे म्हणून. तर त्याच्यामध्ये मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट जस्टिसेबल आहेत पहा. प्रस्तावनेलासुद्धा जस्टिसेबल नाही आहे, त्यामुळं फंडामेंटल राईट आहेत. ग्रामपंचायत सदस्यांची निवड कोण करते? ऑब्व्हियसली राज्यपाल. कशाला जेवायला करतील? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर नाही, BDO पण नाही करणार बा. थेट निवडणुकीद्वारे गावकरी. ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे बा याच्यामध्ये की ग्रामपंचायत सदस्य कोण निवडते? हो, आपल्या निवडणुकीद्वारे होतात, म्हणजे गावकरी करतात नाही का, ते ध्यान ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर भारतात पंचायती राज व्यवस्था पहिल्यांदा कधी लागू करण्यात आली? मग पंचायती राज व्यवस्था पहिल्यांदा म्हटले, ओके, म्हणजे पहिल्यांदा म्हणलं की 1959 ध्यान ठेवायचं. हा तुम्ही ध्यानात ठेवायचं जिंदगीभर. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाच्या स्थापनेबद्दल माहिती आहे? बघा, निवडणूक आयोगाची स्थापना जेव्हा येते ना, त्याच्यामध्ये कलम 324 कधी पण ध्यान ठेवायचं, म्हणजे 3, 2, 4 सोपं, म्हणजे 2, 3, 4 म्हणण्यापेक्षा 3, 2, 4 निवडणूक आयोगाची स्थापना. भारतीय संसदीय व्यवस्थेत 0 तास किती वाजता सुरू होतो? ऑब्व्हियसली 12 वाजता. 12 वाजता ध्यान ठेवायचं तुम्ही त्याच्यामध्ये. भारतीय संसदेच्या संदर्भात गिलोटिन या संज्ञेची खालीलपैकी कोणती व्याख्या सर्वात योग्य आहे? गिलोटिन म्हणजे टाईप ऑफ मर्डरसारखी ते एक पद्धत होती पहा, पण त्या टाईप म्हणजे त्याला उद्देशून असे वापरले पहा. याच्यामध्ये काय म्हणजे की अशी पद्धत आहे ज्यामध्ये सर्व अनुदान मागण्या सभागृहात पूर्वसूचना न करता फेटाळल्या जातात. ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये शेवटच्या नेमून दिलेल्या दिवशी निश्चित वेळेला म्हणजे शेवटच्या दिवशी नाही का, नेमून दिलेल्या दिवशी निश्चित वेळेला उर्वरित सर्व अनुदान मागण्यांवर मतदान केले जाते. तर याच्यामध्ये आणि तिसरं म्हणतं की ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये आवश्यक कोरमचा अनुपस्थित सभागृहाची बैठक नाही, अशी हे नाही आहे. ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये कपात प्रस्तावाचा वापर करून अनुदान मागण्यातील खर्च कमी केला जातो. ही काय नाही पहा, याचं उत्तर हीच इथे पहा की काय 2 नंबरचं इथे पहा. ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये शेवटच्या नेमून दिलेल्या दिवशी निश्चित वेळेला उर्वरित सर्व अनुदान मागण्यांवर मतदान केले जाते पहा. ओके, मागण्यावर मतदान केले जाते, तेच करेक्ट आन्सर आहे. ओके, डन. त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात महाराष्ट्रासारख्या द्विसदनीय कायदेमंडळाचे तत्त्व? बघा, द्विसदनीय कायदेमंडळ म्हणलं ना, याच्यामध्ये सोपं तुम्हाला ध्यान ठेवायचं. काय ध्यान ठेवायचं? 1, 6, 8. ओके, कारण 6, 8 मध्ये कितीचा? 2चा फरक आहे, म्हणजे द्विसदनीय. ओके, असं मी ध्यान ठेवलं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय महाराष्ट्र, आता नंतरचा क्वेश्चन आहे की महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार कोणती भाषा राज्याची राजभाषा म्हणून घोषित करण्यात आली? ऑब्व्हियसली महाराष्ट्र म्हणल्यानं मराठी येणार ना, थोडंच हिंदी येईल. ओके, नाही का. त्यानंतर बघा, मुंबई येथील मुख्य न्यायालयाव्यतिरिक्त मुंबई उच्च न्यायालयाची किती कायमस्वरूपी खंडपीठे आहेत? ऑब्व्हियसली 3च्या वर नाही आहेत पहा याच्यामध्ये. 3. ओके, ऑब्व्हियसली औरंगाबाद, नागपूर आणि आपलं कोणतं गोव्याला आहेत. ओके, असे 3 आहेत. म्हणजे मुंबई व्यतिरिक्त म्हणलं बघा, व्यतिरिक्त म्हणल्याने ते 3च येते. गोपनीयतेचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी, ऑब्व्हियसली फंडामेंटल राईट, म्हणजे 21 मध्ये येईल. हा 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाखाली मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला? हे 21 येते पहा, 21 शिवाय काय ऑप्शनच नाही याला.
त्यानंतर पहा, अर्थशास्त्रात खालीलपैकी कोणता शब्द मानवी गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूच्या शक्तीचा संदर्भ देतो आणि त्याच्या वापरातून मिळणाऱ्या मानसिक समाधानाच्या दृष्टीने मोजला जातो? ऑब्वियसली उपयुक्तता, युटिलिटी म्हणतात पहा. याच्यामध्ये काय तेवढं दिमाग लावायची गरज नाही याला पहा, युटिलिटी होती. नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील कोणत्या आदिवासी बहुल जिल्ह्याला आदिवासी लोकसंख्येतील कुपोषण आणि रक्तक्षय या समस्येवर मात करण्यासाठी केलेल्या लक्षित प्रयत्नांसाठी विशेष मान्यता मिळाली आहे? बघा, गडचिरोली, पालघर, नंदुरबार आणि चंद्रपूर होतं. ह्याचं उत्तर होतं पहा नंदुरबार. काही पुराणे गडचिरोली करून आले पहा, ते आदिवासी मंडळाला डायरेक्ट गडचिरोली दिसते, नाहीतर उत्तर नंदुरबार होतं. नीती आयोगाच्या बघा SDG इंडिया इंडेक्स 2023-24मध्ये कोणत्या भारतीय राज्याने संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवले? तर ऑब्वियसली याचं पण उत्तर होतं काय, केरळ आणि उत्तराखंड. उत्तराखंड ध्यान ठेवा, UCC आणि ह्या गोष्टीसाठी तो फेमस. वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चित करण्यासाठी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचे आणि त्यांच्या परस्पर संवादाचे विश्लेषण करणारे सूक्ष्म अर्थशास्त्र सामान्यतः यापैकी कोणते सिद्धांत म्हणून ओळखले जाते? बघा, याच्यामध्ये काय, किंमत सिद्धांत, राईट, करेक्ट, किंमत सिद्धांत. प्राईस थिअरी आहे भाई, प्राईस थिअरीला काय अपवाद नाही याच्यामध्ये. वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST परिषदेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑब्वियसली अर्थमंत्री असणार आहे, केंद्रीय अर्थमंत्री ऑब्वियसली. तर याच्यानंतर पहा, याच्यानंतर क्वेश्चन होता की कार्बन डायऑक्साईड नंतर पृथ्वीच्या ट्रोपोस्फिअरमध्ये कोणत्या हरितगृह वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे? ऑब्वियसली कार्बन डायऑक्साईड नंतर कोण असणार आहे? मिथेन असणार आहे, CH4 असणार आहे, करेक्ट आहे. तर ओझोन बिझोन काय करत बसू नका तुम्ही, CH4 करा, उत्तर येऊन जा. जेव्हा झाडे तोडण्यापासून रोखण्यासाठी गावकऱ्यांनी मिठी मारल्याबद्दल प्रसिद्ध असलेली चिपको आंदोलन, ओके चला, चिपको चळवळ कोणत्या वर्षी सुरू केले पहा? याचं म्हणणं तर खूप सरळ आहे पहा, 1973, ओके डन, राईट, 1973मध्ये गेलं तेव्हा. स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन, बघा स्ट्रॅटोस्फेअरमधला जो ओझोन असतो त्या थराचे प्राथमिक संरक्षणात्मक कार्य म्हणजे कोणत्या सौर किरणोत्सर्ग बँडचा बहुतांश भाग शोषून घेतले? ओके, हे तर सोपंच आहे पहा. बघा, स्ट्रॅटोस्फेअर असतं, त्याच्यामधून 3 म्हणजे एक अल्ट्राव्हायोलेट किरण येतात, UVA, UVB आणि UVC. तर त्याच्यामध्ये ऑब्वियसली अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, दृश्यमान प्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट. तर अल्ट्राव्हायोलेट होते पहा. त्यानंतर पहा, अल्ट्राव्हायोलेट हे उत्तर झाल्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या हरितगृह वायूस हवामानशास्त्रानुसार व्याख्याने 1 इतके जागतिक तापमान वाढ संभाव्य मूल्य दिले आहे पहा. याच्यामध्ये सुद्धा नायट्रस ऑक्साईड होतं पहा, हे लोकांनी नाही, सॉरी कार्बन डायऑक्साईड होतं. करेक्ट आन्सर कार्बन डायऑक्साईड होतं आणि उत्तर केली त्यांनी नायट्रस ऑक्साईड. ग्लासगोमध्ये जी मीटिंग झाली होती ना, COP26 क्लायमेट चेंजबद्दल, म्हणजे COP26 शिखर परिषदेत जाहीर केलेल्या पंचामृत वचनबद्धतेचा भाग म्हणून भारताने कोणत्या वर्षापर्यंत निव्वळ 0 हरितगृह वायू उत्सर्जन साध्य करण्याचे वचन दिले आहे? ऑब्वियसली 2070पर्यंत कार्यक्रम केला होता, मोदींनी केला होता पहा, पंचामृत टार्गेट म्हणून हे ते टार्गेट वाचून घ्या, तुम्हाला पुढे पण काम देईल पहा. संयुक्त राष्ट्राच्या परिसंस्थेच्या पुनर्संचयाच्या दशकात कोणत्या 10 वर्षाचा कालावधी असतो? संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्संचय ऑब्वियसली म्हणजे 2021 ते 30 आहे पहा याच्यामध्ये दशकात. ओके, पुनर्संचयाचं दशक म्हणलं ना, मग कोणत्या 10 वर्षाचा कालावधी असतो? तर ऑब्वियसली 2000 किती असणार आहे? 21 ते 30 असणार आहे, 2021 ते 30 आहे. सोडियमचे रासायनिक चिन्ह काय आहे? बघा, सोडियम क्लोराईड म्हणतो आपण, NaCl, मीठ म्हणतो पहा. सोडियम म्हणजे NaCl म्हणजे Na असणार आहे. ओके, तर Na, हां ओके करेक्ट, Na. विद्युत प्रतिरोधकाचे एकक काय? प्रतिरोधक म्हणजेच काय? रेजिस्टन्स ओहममध्ये मोजतो आपण. ऑब्वियसली 8वीचा क्वेश्चन आहे, ओहम आहे हा, ॲम्पियर नाही, ओहम आहे. 25 डिग्री सेल्सिअसवर शुद्ध पाण्याचे pH मूल्य किती असते? ऑब्वियसली शुद्ध पाणी म्हणलं की मग ते न्यूट्रल झालं, न्यूट्रल म्हणजे 7 असणार आहे ऑब्वियसली. 7च्या वर गेलं की बेसिक, खाली गेलं की मग ॲसिडिक, ते ऑब्वियसली काय 7 असणार आहे. ओके, pH 7 आहे. तर यापैकी कोणता न्यूटनचा गतीच्या 3ऱ्या नियमाची सर्वोत्तम व्याख्या करतोय? गतीचा 3रा नियम, इक्वल ॲक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, ऑब्वियसली हा 3रं याचे उत्तर येते पहा. प्रत्येक क्रियेला समप्रमाणात व विपरीत प्रतिक्रिया असते. जेवढा आपण फोर्स अप्लाय करू तिकून तेवढाच फोर्स येईल पहा, त्यामुळे जास्त फन पण नाही करायचा. तर दूरदृष्टिक दोष म्हणजे नियर साइटेडनेस दुरुस्त करण्यासाठी कोणत्या प्रकारचा लेन्स वापरला जातो?
व्हॉट टाईप ऑफ लेन्स इन यूज्ड बाय करेक्ट मायोपिया. ओके, मायोपियासाठी. तर बघा दूरचा जर आपल्याला जर म्हणजे दूरचं दिसत नसेल तर आपण कोणत्या प्रकारचा आपल्याला चष्मा असते म्हणजे बघा आपला चष्मा बघा मधून कर्व असतो पहा, भिंगासारखा नसतो. त्यामुळे मधून कर्व असतो म्हणजे आंतरवक्र असतो पहा. बहिर्वक्र नसतो तर आंतरवक्र असतो. वक्र कुठं असतं मध्ये असते, केव ध्यान ठेवा गुफेसारखं. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते आम्ल मानवी पोटात असतात पहा. तर ऑब्वियसली हायड्रोक्लोरिक असेल ॲसिड आपल्याला पचनासाठी म्हणजे कार्यक्रम करते पहा. हायड्रोक्लोरिक ॲसिड. धातूंच्या कोणत्या भौतिक गुणधर्मामुळे ते तारांमध्ये ओढले जाऊ शकतात. ऑब्वियसली डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी. ओके, डक्टिलिटी म्हणजे आयतन्यत्व म्हणतात त्यांना. ओके, डन. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वायूचे नाव काय आहे म्हणे. पिण्याच्या पाण्याचे ऑब्वियसली क्लोरीन वापरतात पहा. क्लोरीन वापरून कार्यक्रम केले जातो पहा. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे. तर फेरम नाही आहे, त्रिज्या नाही आहे, स्ट्रिप्स आहे पहा. ओके, डन. स्ट्रिप्स आहे. स्ट्रिप्स किंवा स्टेप्स म्हणतात त्याला. खालीलपैकी कोणते सार्वत्रिक द्रावक आहे म्हणते त्याच्यामध्ये. सार्वत्रिक युनिव्हर्सल सॉल्वंट. ओके, ऑब्वियसली पाणी असणार आहे. थोडंच पाणी कशात पण विरघळते पहा. त्यामुळं पाणी आहे. तेलबिल काय नाही बरं का. सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे. AU आहे पहा. आपल्याला चौथीला झाले पहा. गोल्ड म्हणजे GD करशाल तुम्ही नाही ऑब्वियसली, तर AU आहे. हां, ओके, AU आहे. तर आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते. तर ऑब्वियसली त्याच्यामध्ये बॅरोमीटर तर नाही आहे, थर्मामीटर पण नाही आहे, हायग्रोमीटर आहे पहा. आर्द्रता हायग्रोमीटरमध्ये मोजतात, ध्यान ठेवा तुम्ही. दाब मोजतात बॅरोमीटरमध्ये पण. खालीलपैकी कोणता सूर्यमालेचा घटक नाही. धूमकेतू आहेत बरं का, सूर्यमालेमध्ये धूमकेतू खूप सारे आहेत त्यामुळे आहे. लघुग्रह पण आहे, ॲस्ट्रॉइड्स खूप सारे म्हणजे ते आपल्या सूर्यमालेचं आहे. आकाशगंगा नाही पहा, कारण का आकाशगंगा खूप असतात. त्या आकाशगंगेचाच एक भाग म्हणजे आपली सूर्यमाला आहे. त्यामध्ये चंद्र पण आपल्या सूर्यमालेचा भाग आहे, पण आकाशगंगा नाही आहे, हे ध्यान ठेवा त्याच्यामध्ये. त्यानंतर पदार्थाच्या अभ्यासामध्ये तर त्यामध्ये पहा पदार्थाच्या अभ्यासामध्ये कोणती भौतिक अवस्था अशी असते की जिची घनफळ निश्चित असते पण ज्या भांड्यात जाते त्यानुसार तिचा आकार बदलतो. बघा याच्यामध्ये पण पहा पाणी जे आहे ना, पाणी म्हणजे काय आपलं द्रव्यरूप, जिथं ज्या भांड्यात गेलं तसा आकार बदलतो पहा. ऑब्वियसली द्रव्य असते पहा, लिक्विड म्हणू शकतो आपण याला. सोपा प्रश्न होता की लिक्विड होतं पहा याच्यामध्ये. राष्ट्रकूट वंशाचे संस्थापक कोण होते. ऑब्वियसली कोण, अमोघवर्षा तर नव्हते पहा. अमोघवर्षा हे शेवटचे होते पहा. शेवटचे राष्ट्रकूट वंशाचे शेवटचे 67 वर्ष कार्यकाळ चालवलेले ते जैन होते पहा. ते होते शक्तिशाली, पण ते फाउंडर नव्हते पहा. कृष्णा एक हा राष्ट्रकूट वंशाचा होता, पण दंतीदुर्गचा पुत्र होता पहा, मुलगा होता दंतीदुर्गचा. त्याने वेल्लोरची लेडी पाडली पहा, कैलास मंदिर बांधले त्याने. तर दंतीदुर्ग हा फाउंडर होता पहा. गोविंदाथ्री कृष्णा एक नंतर आलेला पहा. गोविंदाथ्री सर्व राष्ट्रकूटाचेच आहे ते, पण त्यांचे फाउंडर म्हणजे दंतीदुर्ग होते पहा. त्यानंतर 711 CE मध्ये सिंधवरील अरब विजयाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते पहा. ऑब्वियसली सिंधमधील अरब विजयाचे नेतृत्व कोण केलं होतं, तर मोहम्मद कासिमने केले होते पहा. कारण का मोहम्मद कासिमलाच आपण फाउंडर म्हणू शकतो पहा त्या याचं. त्यानंतर पहा कोण, तर 1855 ते 56च्या संताल बंडाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले. तर याच्यामध्ये उत्तर आहे पहा, संताल बंडाचे नेतृत्व बिरसा मुंडांनी केलं असं म्हणू शकत नाही आपण. कोण केले पाहिजे तर ओके, सिद्धू आणि कान्हू मुर्मू यांनी केलं होतं पहा. त्यानंतर शिवालिक आणि हिमाचल पर्वतरांगांमधील दऱ्यांना म्हणतात. हे पण सोपं होतं पहा. शिवालिक आणि हिमाचल पर्वतरांगांमध्ये जे दऱ्या आहेत त्याला काय म्हणतात पहा, दून्स. ओके, दून्स म्हणतात. यस, ओके, ऑब्वियसली दून्स, दुआर, दुआब, खादर, भागर हे सर्व ध्यान ठेवा, म्हणजे बघून ठेवा पहा तुम्ही. मानव विकास निर्देशांक HDI 1च्या जवळ असलेला उच्च स्कोर काय सूचित करतो. मानव विकास म्हणजे HDIच्या जवळ असलेला उच्च स्कोर, तर ऑब्वियसली मानवी विकासाची पातळी, कारण मानव विकास निर्देशांक असल्यामुळं मानवी विकासाची उच्च पातळी ऑब्वियसली ती हे करेल पहा. त्यानंतर लोकसंख्याशास्त्रीय अभ्यासात लिंग गुणोत्तर सामान्यतः कसे व्यक्त केले जाते. तर याच्यामध्ये पहा प्रति 100 पुरुषांमागे महिलांची संख्या बघले जाते पहा. हेच आहे त्याचं उत्तर. महिलांमागे पुरुषांची संख्या नाही, तर पुरुषांमागे महिलांची संख्या. सोपं होतं पहा याच्यामध्ये पण. आसाममधील माजुली बेटाची निर्मिती कोणत्या नदी प्रणालीने झाली आहे. माजुली बेट, ऑब्वियसली माजुली बेट म्हणलं की तुम्ही ध्यान ठेवायचे ब्रह्मपुत्र आणि सुबनगिरी.
त्यानंतर पुलिकत सरोवर, ओके राईट. पुलिकत सरोवर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा खाऱ्या पाण्याचा सरोवर कोणत्या 2 राज्यांमध्ये पसरला आहे? ओडिशा पश्चिम बंगाल नाही, आंध्र प्रदेश तामिळनाडू आहे. पहा ऑब्विसली आंध्र प्रदेश तामिळनाडू याचं उत्तर आहे. करेवास हा शब्द खालीलपैकी कोणत्या भौगोलिक वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो? बघा करेवास, ऑब्विसली करेवास म्हटलं की ध्यान ठेवा तुम्ही, काश्मीर खोऱ्यांमधील जे तलावजन्य साठे आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो. पहा महाराष्ट्रातील कोणत्या धरण गोदावरी नदीवर बांधलेले आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे? कोयना नाही, उजनी नाही, पाचशेत नाही, हा ऑब्विसली जायकवाडी धरण आहे. पहा तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर याला तर सांगायची गरज नाही. पहा पहिलीचं पोरगं पण सांगते की कळसुबाई आहे. त्यानंतर आहे पहा त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली? तर त्याच्यामध्ये होते पहा त्रिस्तरीय म्हणजे ना, तर बळवंतराव मेहता समिती होती. पहा त्याच्यामध्ये राज्य सरकारकडून राज्य वित्त आयोगाची नियुक्ती किती वेळा करावी लागते? कोणाकडून? राज्य सरकारकडून. ओके, राज्य वित्त आयोगाची नियुक्ती किती वेळा करावी लागते? तर किती वेळा? तर दर 5 वर्षांतून एकदा. बरोबर, दर 5 वर्षांनी एकदा, हे त्याचं ऑप्शन होतं. पहा त्यानंतर आहे पहा सकारात्मक आणि मानकात्मक अर्थशास्त्राबाबत खालील विधाने विचारात घ्या म्हटलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पहा सकारात्मक अर्थशास्त्र हे तथ्यात्मक निरीक्षणांवर आधारित आर्थिक घटनांचे वर्णन आणि स्पष्टीकरण करण्याशी संबंधित आहे. दुसरं आहे की मानकात्मक अर्थशास्त्र अर्थव्यवस्था कशी असावी याबद्दल मूल्य निर्णयावर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक अर्थशास्त्र व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन आणि धोरणात्मक सूचनांशी संबंधित आहे. तर मानकात्मक अर्थशास्त्र मूल्य आधारित कोणतेही विधान टाळते. त्यानंतर पहा वरील काय त्याच्यामध्ये वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हटलं होतं. पहा याच्यामधलं उत्तर येते पहा याच्यामध्ये 1 आणि 2 येते. पहा बघून घ्या तुम्ही 1 आणि 2 काय होतं. 1 आणि 2 मध्ये असं त्यांनी सांगितलं होतं की आर्थिक घटनांचे वर्णन आणि स्पष्टीकरण करण्याशी संबंधित आहे म्हणते सकारात्मक अर्थशास्त्र. आणि दुसरं होतं की मानकात्मक अर्थशास्त्र अर्थव्यवस्था कशी असावी याबद्दल मूल्य निर्णयांवर लक्ष केंद्रित करते. ओके, त्यानंतर बघा 2015 मध्ये कोणत्या प्रमुख जलसंधारण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, ज्याचा उद्देश महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला नाले खोलीकरण करून आणि शेततळे बांधून दुष्काळ प्रतिरोध बनवणे आहे म्हणते. पहा ऑब्विसली पाणी फाउंडेशन नाही, जलयुक्त शिवार अभियान. ओके, ध्यान ठेवा. महाराष्ट्रातील महिला बचत गट आणि उपजीविका महासंघासाठी सर्वोच्च संस्था म्हणून तेजस्विनी नावाचे कोणते राज्य संचलित महामंडळ काम करते? ऑब्विसली केरळ, बिहार महिला आर्थिक विकास महामंडळ, झारखंड जागृती. यस, महिला आर्थिक विकास महामंडळ हे सुद्धा पहा करंटमध्ये होते. पहा नमुना नोंदणी प्रणाली म्हणजे SRS 2021च्या अंदाजानुसार भारताचा राष्ट्रीय एकूण प्रजनन दर म्हणजे TRF किती होता म्हणते. पहा त्याच्यामध्ये TRF जर पाहायचं असेल तर आपल्याला 2.0 म्हणजेच किती 2 होते. पहा खालीलपैकी कोणते विधान ब्रॅटलँड आयोगाने 1987 मध्ये मांडलेल्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेला सर्वाधिक अचूकपणे व्यक्त करते? तर याच्यामध्ये पहा हे बघा याच्यामध्ये पर्यावरणीय खर्चाची पर्वा न करता GDP वाढीचा कमाल स्तर साधणारा विकास, वर्तमानातील गरजा पूर्ण करणारा पण भविष्यातील गरजांना हानी न पोहोचणारा विकास, शून्य लोकसंख्या वाढ सुनिश्चित करणारा विकास, फक्त अक्षय ऊर्जेच्या वापराद्वारे साध्य केलेला विकास. मग याचं करेक्ट उत्तर होतं की वर्तमानातील गरजा पूर्ण करणारा पण भविष्यातील गरजाची हानी न पोहोचणारा. यालाच म्हणतात पहा डेव्हलपमेंट दॅट मीट्स द प्रेझेंट नीड विदाऊट हार्मिंग फ्युचर नीड्स. ओके, त्यानंतर गिनीसह गुणकाबद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे? तुम्हाला माहीत आहे गिनी कोएफिशियंटबद्दल. गिनी कोएफिशियंटबद्दल काय आहे? 0 ते 100 पर्यंत आहे म्हणते ते. ओके, आणि जास्त मूल्य म्हणजे अधिक समता असं आहे का हो? तर त्याच्यामध्ये नाही तसं. तर हे प्रामुख्याने ठराविक रेषेखाली परिणात्मक गरिबी मोजते. ऑब्वियसली याची श्रेणी 0 ते 1 अशी आहे आणि हे उत्पन्न किंवा संपत्तीतील विषमता मोजते. तर ऑब्वियसली हेच उत्तर आहे. पहा गिनी कोएफिशियंट आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर पहा खालीलपैकी लॉरेन्स वक्र. ओके, लॉरेन्स जे कर्व आहे ते डायग्राम कोणते विधान योग्य आहे? त्याबद्दल कोणते विधान योग्य आहे म्हणते? तर 45 अंशाची रेषा ही परिपूर्ण विषमता दर्शवते असं ते म्हणते. लॉरेन्स वक्र आणि 45 अंश रेषा यांच्या दरम्यानचा वाकलेला भाग जितका मोठा असेल तितकी उत्पन्नातील विषमता जास्त. ओके, जर लॉरेन्स वक्र क्षितिज अक्षावरच जुळत असेल किंवा एक अक्षावरच जुळत असेल तर विषमता 0 आहे.
आणि शेवटचा ऑप्शन होता बघा की 45 अंश रेषेच्या वर असलेला लॉरेन्स वक्र हा खाली असलेल्या वक्रापेक्षा कमी विषमता दर्शवते. ऑब्वियसली याचं उत्तर होते की लॉरेन्स वक्र हे 45 डिग्री अंश रेषा यांच्या दरम्यानचा वाकलेला भाग जितका मोठा असेल तितका उत्पन्नातील विषमता जास्त. त्यानंतरचं बघा अटल पेन्शन योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीचे APY खाते उघडण्यासाठी किमान वय किती असावे लागते. मग याचं उत्तर काय, तेवढं काय दिमाग लावायची गरज नाही. पहा 18 वर्ष. मूळ राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन म्हणजे FRBM ॲक्ट जे आहे 2003चा केंद्र सरकारच्या राजकोषीय तुटीसाठी कोणते संख्यात्मक लक्ष्य निश्चित करते. तर GDPच्या 3% नाही, GDPच्या 5% नाही, GDPच्या 6% नाही, सॉरी GDPच्या 3% आहे, 2% नाही तर 3% आहे. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTC अंतर्गत कोणत्या मोठ्या संवर्धन क्षेत्राचा भाग आहे. बघा पश्चिम घाटाचे लँडस्केप, सातपुडा मैकाल लँडस्केप, मध्य भारतीय उंच प्रदेशांचे लँडस्केप आणि शिवालिक तराई लँडस्केप. ऑब्वियसली याचं उत्तर आहे की मध्य भारतातील उंच प्रदेशांचे लँडस्केप. बघा महाराष्ट्राच्या हवामान बदलावरील राज्य कृती आराखडा SAPCC 2021-2022 नुसार राज्यातील हरितगृह वायू राज्यातील म्हणले बघा उत्सर्जनात सर्वाधिक योगदान देणारे क्षेत्र म्हणून कोणते क्षेत्र ओळखले गेले आहे. वाहतूक, शेती, औद्योगिक प्रक्रिया, ऊर्जा क्षेत्र. तर याच्यामध्ये आहे पहा ऊर्जा क्षेत्र. ऑब्वियसली महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या 2 संरक्षित क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. बघा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणलाय तर कोणत्या 2 याच्यात पसरला आहे. याच्यामध्ये पहा कोयना वन्यजीव अभयारण्य म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि भोर अभयारण्य, मेळघाट वन्यजीव अभयारण्य आणि गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव आणि नागझिरा वन्यजीव अभयारण्य. तर याचं उत्तर होतं पहा चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणजे पहिलंच होतं पहा आणि कोयना वन्यजीव अभयारण्य. तर कोणत्या अलीकडील जागतिक कराराने 2030 पर्यंत पृथ्वीच्या किमान 30% जमीन अंतर्देशीय पाणी आणि सागरी क्षेत्राचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर पहा पॅरिस करार 2015चा, ग्लासगो हवामान करार, त्याला कुमिंग किंवा कमिंग म्हणतात पहा, कमिन मॉन्ट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क 2022 जे होते ना त्याच्यामध्ये हे होते पहा. याच्यामध्ये जंगलावरील न्यूयॉर्क घोषणा ही नाही तर तीच मॉन्ट्रियल किंवा कमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्कमध्ये ते केले होते पहा. खालीलपैकी कोणती प्रक्रिया खोल समुद्राच्या थरांपासून पृष्ठभागावर पोषक तत्वांच्या हालचालीसाठी जबाबदार आहे ज्यामुळे सागरी उत्पादकता वाढते. कोणती प्रक्रिया म्हणले पहा तर अधोमन म्हणजे डाऊन वेलिंग नाही आहे, ओशन ॲसिडिफिकेशन तर अजिबात नाही, तर अपवेलिंग आहे पहा. अपवेलिंग म्हणजे उद्वमन प्रवाह, खारटपणाचे ग्रेडियंट मिश्रण ते नाही तर ते हेच आहे, अपवेलिंग आहे पहा. संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल आराखडा करार म्हणजे UNFCCC अंतर्गत रेड+ इनिशिएटिव्ह जे होतं ना आपलं तर त्या रेड+ यंत्रणेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे म्हटलं त्याच्यामध्ये. तर ऑब्वियसली हे पण न्यूजमध्ये होतं बऱ्याच बार. लोखंड आणि स्टील उद्योगांमधून होणारे उत्सर्जन कमी करणे, वनतोड व वन ऱ्हासामुळे होणारे उत्सर्जन कमी करणे, तसेच वनातील कार्बन साठे वाढवणे. तर याच्यामध्ये ऑब्वियसली हेच होते पहा वनतोड व वन ऱ्हासामुळे होणारे उत्सर्जन कमी करणे UNCCDचं. तर त्यानंतर पहा शेवटचे 99वा क्वेश्चन आहे पहा. UNEPच्या ग्लोबल मिथेन असेसमेंटनुसार UNEP हा पण इन्व्हायरमेंटचाच क्वेश्चन आहे पहा. मिथेन असेसमेंटनुसार जगभरात मानवनिर्मित मिथेन उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे जगभरात मिथेन उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्रोत ऑब्वियसली कचरा तर नाही आहे, शेती आणि पशुधन आहे पहा. पशुधन म्हणजे आपल्या गाई गुरं ढोरं म्हशी असतात त्यांचं मलमूत्र त्याच्यातून निघणारा मिथेन गॅस आणि शेतीमध्ये जे कुजणारे काय हे असतात पहा अवशेष त्याच्यातून निघणारा हे, त्यामुळे मिथेन शेतीमधून जास्त निघतो पहा. शेवटचा क्वेश्चन आहे की अन्न साखळीच्या उच्च ट्रॅफिक पातळीवर विषारी रसायनाच्या एकाग्रतेत होणारी प्रगतशील वाढ वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो. बघा याच्यामध्ये कोणता वापरला जातो तर याच्यामध्ये शब्द आहे पहा जैवविवर्धन, बायो मॅग्निफिकेशन. तर मित्रांनो अशा प्रकारे हा पेपर होता. याच्यामध्ये हे विश्लेषण नव्हतं, फक्त क्वेश्चनचे उत्तर काय होतं हे सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे पहा. तर याच्यामध्ये महायुतीचं जे पहिल्या शिफ्टमध्ये झालेलं होतं तर त्या पहिल्या शिफ्टमधला म्हणजे सकाळच्या सत्रामधला पेपर झाला हा क्वेश्चन आहे पहा. सॉरी सकाळचा नाही दुपार सत्रामधला हा क्वेश्चन पेपर आहे.
आणि म्हणजे कमेंट करत तुम्हाला जर सकाळच्या सत्रामधले क्वेश्चनचे उत्तर पाहिजे असेल तर कमेंट करा, ते पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की टाकू. पण तुमचा कटअप लागेल 80 ते 85 दरम्यान लागेल पण नॉर्मलायझेशन करून. जर तुम्हाला 60 ते 5 म्हणजे 65 ते 70च्या दरम्यान जरी याच्यात मार्क पडत असेल तरी तुमचा महाज्योतीमध्ये नंबर लागून जाऊ शकतो पहा. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. पैसे आले तर मला कमेंट करा नक्कीच, आपण दोघं वाटून घेऊ. बाय बाय.